हेलो. हॅलो. लेक्चर स्टार्ट नाही झालं का अजून? नाही झालं this बाळा video, अजून. I'm sharing an in-depth Canva tutorial for काय beginners, घाई आहे का and तुला? you'll learn everything there is to know to start designing your own graphics. And whether you'd like to use it for YouTube, Instagram, अरे other social media channels, doesn't really matter because नाही Canva सर. offers a great variety. हा असेल तर तसं सांग, मग आपण लवकरात लवकर स्टार्ट करू आणि तुला फ्री करू देऊ. चालेल. ओके, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग वन मोर टाइम. गुड गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एखाद 2 मिनिटं आपण वेट करू. विद्यार्थी जॉईन होत आहे हळूहळू, आणि मग आपण आपला जो काही पार्ट असेल तो पार्ट आपण कंटिन्यू करू. मॉर्निंगच्या सेशनला आपण स्टार्ट केलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. त्याचे जे काही रूल्स होते किंवा त्याचे जे काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स बघितल्या आपण. फर्स्ट ऑफ ऑल, डिफरन्शिएटिंग ईच फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सर्वात अगोदर प्रत्येक फंक्शनला एक्स ने डिफरन्शिएट करा. सेकंड स्टेप मध्ये बघितलं, जिथं कुठे तुमचं फंक्शन ऑफ वाय असेल त्याला अगोदर वाय ने डिफरन्शिएट करा आणि मग त्याला डीवाय बाय डीएक्स ने मल्टिप्लाय करा. जिथं कुठे आपला प्रोडक्ट रूल युजेबल असेल तिथं प्रोडक्ट रूल अप्लाय करा. क्वोशंट रूल युजेबल असेल तर क्वोशंट रूल अप्लाय करा आणि त्यानुसार आपण डीवाय बाय डीएक्स जे काही आपल्याला विचारलेला फॉर्म आहे किंवा डेरिव्हेटिव्ह विचारलाय वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स तो आपण फाइंड करू. त्यानंतरचा पार्ट आपण डिस्कस करत होतो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आणि आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन साठी बेसिक फॉर्म दिले असेल. ज्यावेळेस नंबर ऑफ फंक्शनचा प्रोडक्ट असेल, नंबर ऑफ फंक्शनचा क्वोशंट फॉर्म असेल किंवा स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच काय, तर वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन. म्हणजे एखादा फंक्शन जर का दुसऱ्या फंक्शनची पॉवर असेल तर त्या केसमध्ये बेसिकली आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करतो. आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये आपण जे काय आपल्याला बेसिक लॉज आहेत लॉगॅरिथमचे ते लॉज आपल्याला युजफुल आहे. लाईक लॉग एम इंटू एन इज लॉग एम प्लस लॉग एन. लॉग एम बाय एन इज लॉग एम मायनस लॉग एन. अशा पद्धतीचे आपल्याला काही बेसिक 2 ते 3 लॉज आहे. पॉवर लॉ आणखी एक, लॉग एम रेस टू पॉवर एन इज एन इंटू लॉग ऑफ एम. या लॉजच्या मदतीने आपण जे काही लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आहे ते लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण कम्प्लीट करतो. आणि त्या रिलेटेड आपण 1 का 2 एक्झाम्पल कम्प्लीट केले होते आणि उरलेले 1 का 2 एक्झाम्पल आपण आताच्या करंट लेक्चरला आपण कंटिन्यू करणार आहे. आणि त्यानंतर उरलेला जो काही लास्ट वाला पॉईंट आहे तो म्हणजे पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शनचा तो कम्प्लीट करू आणि मग आपलं युनिट त्या ठिकाणी आपला संपणार आहे, युनिट नंबर 2. ठीक आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झालेले. आपण आता आपलं लेक्चर जे काय असेल ते कंटिन्यू करतोय. Is it visible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Let me continue. Yes, sir. One more again, depending on the same logarithmic differentiation. Differentiate with respect to x of the function n raised to power x, x raised to power n, x raised to power x and n raised to power n. दिलेल्या फंक्शनची सम दिलेली आपल्याला आणि त्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं. आता ज्या ज्या फंक्शनला आपल्याला इझिली डिफरन्शिएट करता येईल ते फंक्शन आपण इझिली सिम्पली डिफरन्शिएट करू. आणि ज्या फंक्शनला आपल्याला पॉवर ऑफ
वन फंक्शन म्हणजे एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनची पॉवर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं. Therefore, first of all, we write here given y is equal to n raised to power x plus x raised to power n plus x raised to power x plus n raised to power n. ओरली जर का ऑब्झर्व केलं तर आपल्याला n रेस टू पॉवर x म्हणजे a रेस टू पॉवर x च्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करता येईल, कारण की a कॉन्स्टंट आहे. x रेस टू पॉवर n चा फॉर्म्युला रेडीमेड आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा फॉर्म्युल्यानुसार आपल्याला त्याला डिफरन्शिएट करता येईल. n रेस टू पॉवर n ची जी काही टर्म असेल ती कॉन्स्टंट आहे, n सुद्धा कॉन्स्टंट आहे, त्याचा पॉवर सुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. हा सुद्धा आपल्याला इझिली डिफरन्शिएट करता येईल. फक्त उरला कुठला पार्ट x रेस टू पॉवर x, आणि x रेस टू पॉवर x म्हणजे काय, वन फंक्शन इज द पॉवर ऑफ अनदर फंक्शन, आणि याला ऑलरेडी आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये डिफरन्शिएट केलं बाय द लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. Therefore, now for solving simplicity we have to take or let u is equal to first function, v is equal to second function, w is equal to third function, and g equal to last function. Therefore, by the first rule of differentiation, y is equal to u plus w plus u plus v plus w plus z प्रत्येकाला सेपरेटली डिफरन्शिएट करतो. आता n रेस टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, u चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे a रेस टू पॉवर x इंटू लॉग a च्या फॉर्म नुसार n रेस टू पॉवर x इंटू लॉग a. नंतर v फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा माहिती आहे, x रेस टू पॉवर n चा स्टँडर्ड फॉर्म्युला तो घेतला मी n इंटू x रेस टू पॉवर n मायनस 1. z तुमचा n रेस टू पॉवर n एक कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तुमचा येतो 0. आता राहिला फक्त काय, x रेस टू पॉवर x, आणि याला मी काय करतो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग त्यानुसार अप्लाय लॉग ऑन द बोथ हँड साइड, दोघं साइडला मी लॉग अप्लाय करतो. एक्झाम्पल फर्स्ट आपण सेम सॉल्व्ह केले, फक्त y इज इक्वल टू x रेस टू पॉवर x मध्ये दिला होता तो पार्ट आपण इथं आता फक्त w मध्ये घेतो. Therefore, apply the same laws of logarithm and differentiating with respect to x. आता फंक्शन y चा असू द्या किंवा w चा असू द्या किंवा u चा असू द्या किंवा v चा असू द्या, जर ते विथ रिस्पेक्ट टू x असेल तर त्याला विथ रिस्पेक्ट टू w करा आणि dw बाय dx ने मल्टिप्लाय करतो इथं. आणि हियर वी हॅव टू अप्लाय अगेन द प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, and just simplifying, and by simplifying we will get here the value of dw by dx. It is x raised to power x into 1 plus log of x. Putting all the values from equation 2, from equation 3, from equation 4, from equation 5 in equation first, then equation first become dy by dx is equal to n raised to power x into log n plus n into x raised to power n minus 1. याचे ऑलरेडी आपण डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला, फक्त आपण फाइंड काय केलं या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आणि तो आला x raised to power x into 1 plus log x, आणि शेवटी होता आहे n raised to power n चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट, तो आला होता तुमचा 0, and which is the of function. We can solve again the same function as a logarithmic differentiation. That means automobile, मम्मी को नहीं मारेंगे वो. रोल नंबर 23. कंटिन्युअसली तुझा माइक ऑन ऑफ करतोय, तू ऑन करतो, मी इकडनं ऑफ करतो. हिमांशु
जो कोणी असेल त्याने लक्षात घ्या, काळजी. ठीक आहे, डाऊट विचारायला करत असाल तर मग डाऊट पण तर विचारत नाही, क्या? ऑन करताना लगेच ऑफ करता. Realme Narzo 50A. रियलमी नार्जो 50 क्या 50A. 50 कौन सा जूना वाला क्या? हाँ, ये इसका नाम बोल, इसका कवर है क्या पीछे? J2 जूने दो मोबाइल है, 2019 आपका का है। दोनों की कीमत है। ये कौन सा मॉडल है? ये Realme मग काय लेफ्ट हँड साइड लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर. ना इनकी कीमत एक निकाल। ना Realme 1 है, Realme 1 और दूसरा Realme का फर्स्ट मॉडल 1 और एक ये J2 का कोड है। सैमसंग हाँ, J2 सैमसंग का J2 कोड। इनकी रीसेल ऐसा तो क्या बोला आपने? ये बताओ और वो हमने जहाँ फोन लिए Realme Narzo 50 अभी लॉन्च हुआ Redmi, तो उसका कवर मिल जाएगा 50। सब बच्चों को छोड़ दे, सब बच्चों को मिल जाएगा, अच्छे से मुंह हाथ धो के लाना मिल जाएगा। है ना, निकाल के बोल क्या रहता वो मोबाइल ये फोन की आई ये दोनों देने की देखते हैं अच्छा दाम दिए। ये दोनों फोन फॉर्मेट में आते हैं। हाँ वहाँ तो मार देना मतलब अपने मेरा सब फोटो हटाओ तो इसके तो पूरी फॉर्मेट में इसमें बहुत फोटो है, तो ये अपने लैपटॉप में ले लेना। दिया ना दीदी को उसमें। आदिल बाथरूम में सीरियल में तो अच्छा है ना। यार ये बीच में इनका नेट गंदा संदा खराब हो जा रहा, एक लेक्चर सही से अटेंड नहीं करने दे रहा। बंद करो तो इनके वाईफाई। नहीं बंद करना चालू नहीं है। अरे वो बाकी बच्चों के वो सीरियल देखते रहते ना इसका। मेरे इतना भारी वाईफाई वेस्ट हो रहा और यहाँ पे नेट नहीं मेरे को। बंद करने बोले ना मम्मी सबकी, बार बार डिस्कनेक्ट हो जा रहा है मेरे लेक्चर, कुछ समझ नहीं रहा। मेरे पीछे ना कुरकुर मत करो। मैं से कैसे बहुत बुरे लोग हैं। इंटरनेट में कनेक्ट नहीं हो रहा, नो कोई बंद भी नहीं कर रहा। और तुम यहाँ पे रुकने का, बड़बड़ मत करा बेटा। तो उनको बोलो ना कि दीवानों के सामने बड़बड़ मत करा। तुमने ऐसा मत करा करो, मेरे लेक्चर अटेंड नहीं हो रहे कुछ, मेरे को नहीं रुकने का यहाँ पे। चलेगा इसको पकड़ के फिर वो बैठ हो सारे लेक्चर। पहले से मेरे को तुमने मेरा पूरा शेड्यूल खराब कर दिया यहाँ पे लाके। कौन सा पेन होगा? Similarly, we have to apply cross multiplying 5 into x minus 3 into x plus y upon x into x plus y. Therefore, dy by dx is equal to 2 ने आता मध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजे काय 2x
प्लस 2y मायनस 5y अपॉन इकडे 5x मायनस 3 ने मध्ये मल्टिप्लाय करतो 3x मायनस 3y अपॉन x इंटू x प्लस y. This is equal to 2x 2 minus 5y that is minus 3y. Denominator as it is. तसं इथं सिम्प्लिफाय करतो 5u minus 3x is the 2x minus 3y. Denominator x into x plus y as it is, and therefore shift this term to the right hand side. Right hand side ला जाताना ती काय होऊन जाईल मग हा 2x minus 3y upon x into x plus y. is equal to y upon x. या पद्धतीने आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करतो आणि जसं जसं आपण पुढच्या केसमध्ये जाणार आहे किंवा पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे त्या प्रत्येक केसमध्ये आपल्याला प्रिव्हियस जे झालेले टाईप असतील ते अप्लाय करावे लागतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही कंपोजिट फंक्शन अप्लाय केलं, इथं प्रोडक्ट रूल तुम्ही अप्लाय केला, काही ठिकाणी क्वोशंट रूल येतो, क्वोशंट रूल तुम्ही अप्लाय करणार आणि ते फंक्शन सिम्प्लिफाय करणार. तरच तुमचा जो काही डेरिव्हेटिव्हचा पार्ट असेल तो पार्ट तुमचा क्लिअर. तिथे जिकडे आपण डेरिव्हेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स चालू होतो ना तिकडे एक प्रॉब्लेम होता. म्हणजे मला इथं का हो सर ते सेकंड स्टेप आहे ना तिकडे जिकडे सुरू करतो तिकडे तिकडे RHS मध्ये मला समजलं नाही ते कसं आलं. ही पहिली स्टेप लक्षात आली. हो ओके, याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करतोय बघा. ही कॉन्स्टंट आहे लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे. प्लस 2 कॉन्स्टंट आहे लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण इम्प्लिसिट फंक्शनच्या रूल नुसार जर का फंक्शन हे y चं असेल तर त्याला y ने डिफरन्शिएट करतो आणि dy बाय dx मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय मग लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y त्याला dy बाय dx ने मल्टिप्लाय करतो इज इक्वल. आता हे फंक्शन आहे लॉग x प्लस y चं, पण आपलं ओरिजिनल फंक्शन असतं लॉग x. x ऐवजी आलेला आहे x प्लस y म्हणून हे झालं तुमचं कंपोजिट फंक्शन. आणि कंपोजिट फंक्शनला जर का डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण चेन रूल अप्लाय करतो. म्हणजेच काय लॉग एक्स प्लस वाय चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन एक्स प्लस वाय आणि या एक्स प्लस वाय ला आणखी एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. मग त्या केसमध्ये एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आणि वाय चा डेरिव्हेटिव्ह येतो विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy बाय dx. ही स्टेप लक्षात आली का? हो सर. ओके, त्यानुसार फक्त मग पुढचा पार्ट जो काय असेल तो सिम्प्लिफाय करतो. हा 3 बाय एक्स प्लस 2 बाय वाय इंटू dy बाय dx 5 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस dy बाय dx. हा 5 इंटू एक्स प्लस वाय मध्ये मल्टिप्लाय करतो. त्यानुसार ही क्वांटिटी येईल. लेफ्ट हँड साइड जशी तशी ठेवतो आणि या प्रत्येक टर्म मधनं जे काही dy बाय dx च्या टर्म असतील त्या लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केला आणि उरलेला टर्म राईट हँड साइडला शिफ्ट केला आणि यानुसार आपण dy बाय dx ची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून फाइंड आउट. आता लक्षात आलं? हो सर, थँक्यू सर. ओके, त्या पद्धतीने आपल्याकडे काही ऍज अ एक्सरसाइज म्हणून एक्झाम्पल आहेत जे की सर्व आपलं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वरती डिपेंड आहेत. बघा, वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन. इथं सुद्धा x रेज टू पॉवर cos x आहे, इथं सुद्धा x रेज टू पॉवर cos इनवर्स ऑफ x आहे, log x रेज टू पॉवर sin x आहे, x रेज टू पॉवर 1 अपॉन x आहे, tan x रेज टू पॉवर cot x आहे, sin x रेज टू पॉवर cot x आहे. म्हणजे वन फंक्शन इज द पॉवर ऑफ अनदर फंक्शन. या फॉर्म मध्ये जर का आपल्याला एक्झाम्पल असेल
तर त्याला आपण सिम्पली लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या मदतीने आपल्याकडे जे काही रूल्स आहेत, स्टेप्स आहेत, त्या स्टेपच्या मदतीने आपण सिम्प्लिफाय करतो आणि सॉल्व्ह. आली लक्षात प्रोसिजर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची? रिप्लाय मी यस और नो. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Now Yes, sir. today we're going to learn the last one article from the unit number second. जे काही आपण मागच्या 2 किंवा 3 वीक पासून कंटिन्यू करत होतो, ते युनिटचं आपलं शेवटचं जे काही आर्टिकल आहे ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आणि त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन नंतर आपलं युनिट सेकंड हे या ठिकाणी कम्प्लीट होतंय, म्हणून हा आपला शेवटचा पॉइंट असा आहे. Now, first of all, before going to learn the derivative of parametric function, ज्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय, अगोदर त्या फंक्शनचा डेफिनेशन असेल किंवा त्या फंक्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल किंवा ते फंक्शन कशाला म्हणतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि नेमकं हाच पार्ट आपण आपला जे काय पहिला फेज होता सेकंड युनिट मध्ये फंक्शन आणि टाइप्स ऑफ फंक्शन, त्यात आपण पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन ऑलरेडी डिफाइन केली. Can you tell me which type of function is said to be a parametric function? कोणत्या फंक्शन आपण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतो, जे की आपण टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये ऑलरेडी बघितले. तरच आपल्याला त्या फंक्शनला डिफरन्शिएट करतो. Sir, one or more independent variables. वन और मोर. अजून दुसऱ्या काही भाषेत सांगता येईल? पॅरामेट्रिक फंक्शन कशाला म्हणतो? जर आपल्याला ते पॅरामेट्रिक फंक्शन माहिती असेल तरच आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते लक्षात येईल. नाहीतर मग सरळ सरळ गेलो, याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक, याचा डेरिव्हेटिव्ह हा झालं. If x and y are expressible in term of third variable say t, then x and y are parametric function of t. येस, व्हेरी गुड. नॉट ओनली टी, तो फक्त टी नसेल, दुसरा पॅरामीटर सुद्धा असेल. वेन Sir, T is a x, parameter. yes, t is the parameter. When x and y are expressed in terms of some other variable like t, theta, u, v, w, p, q, except x and y. x and y सोडून बाकीचे जेवढे व्हेरिएबल असतील ते ऍज अ तुम्ही पॅरामीटर म्हणून यूज करू शकता. When the x and y are expressed in terms of one other variable, that is said to be a parametric function. आणि जो काय तुमचा थर्ड व्हेरिएबल असेल त्याला म्हणतो आपण पॅरामीटर. Look here, if x is defined in terms of t, y is defined in terms of t, so that x and y are said to be a parametric function with the parameter t. ज्या फॉर्म मध्ये फंक्शन डिफाइन केलंय तो जो काय व्हेरिएबल असतो त्याला आपण म्हणतो पॅरामीटर. जर का फंक्शन डिफाइन केलं असेल तर एफ ऑफ थीटा, जी ऑफ थीटा, तर पॅरामीटर आला असता थीटा. फंक्शन डिफाइन केलं असतं एफ ऑफ यू, जी ऑफ यू, पॅरामीटर आला असता. सच फंक्शन इज सेड टू बी अ पॅरामेट्रिक फंक्शन. आणि या सिच्युएशन मध्ये आपल्याला मॅक्सिमम वेळेस एक्स आणि वाय जर का दिलेला असेल तर आपल्याला विचारला जातो डिफरन्शिएट दिस वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे या वाय चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफाइन करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन साठी. लुक हियर, दिस इज dy बाय dx, नॉट अ टी. हा फक्त माझ्याकडनं टाइप करताना टी आलेला आहे. इट इज एक्स, नॉट अ टी. dy बाय dx इज इक्वल टू, जर का मला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करायचा असेल आणि दोघं एक्स वाय पॅरामेट्रिक फंक्शन असेल तर मी त्या y ला अगोदर विथ रिस्पेक्ट टू टी करेल, कारण की माझ्याकडे पॅरामीटर टी आहे. नंतर
एक्स ला विथ रिस्पेक्ट टू टी करेल. ज्यावेळेस माझ्याकडे dy बाय dt आणि dx बाय dt दोघं व्हॅल्यू अवेलेबल असतील त्या व्हॅल्यू मी या फॉर्म्युल्यामध्ये पुट करेल. म्हणजे आपल्याला शेवटी सांगता येईल dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. सिम्पली सांगायचं झालं तर पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी y चा विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर x चा विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर त्या व्हॅल्यू फाइंड करा आणि त्याचा फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आपल्याला त्या व्हॅल्यू पुट करा. which is nothing but a standard formula to find out the derivative of parametric function, that is dy by dx. Therefore, first of all, example number first. आता दिलेल्या एक्झाम्पलला आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणता येईल का अगोदर ते सांगा. जर तुमचा आन्सर यस असेल तर त्यातला पॅरामीटर आयडेंटिफाय करा. जर तुमचा आन्सर नो असेल तर त्याला पॅरामेट्रिक फंक्शन का म्हणता येणार नाही त्याचं मागचं रिझन. Tell me, is it parametric function x and y? Yes. Parametric function, yes sir. Okay, मग पॅरामेट्रिक फंक्शन आहे तर त्यातला पॅरामीटर कुठला आहे? थीटा. Yes, very good. Theta is the parameter. Function तुम्हाला in terms of theta मध्ये दिलंय, not r. Here r is the constant. r एखाद्या कॉन्स्टंट नंबरची भूमिका इथं अप्लाय करतोय. x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Means x and y both are expressed in terms of third variable called as the theta. म्हणजे या ठिकाणी पॅरामीटर येईल आपला थीटा. मग मला dy बाय dx फाइंड करायचा आहे तर पॅरामेट्रिक फंक्शनच्या फॉर्म्युल्यानुसार dy बाय dx काय येईल फॉर्म्युला? तिकडे t होता म्हणून मी घेता dy बाय dt अपॉन dx बाय dt. आता याच इक्वेशनला फॉर्म्युला काय येईल dy बाय dx चा? मग मागचा फॉर्म्युला आणखी तुम्हाला एकदा शो करतो. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ज्यावेळेस पॅरामीटर t होता तर आता dy बाय dx चा फॉर्म्युला काय लिहिणार तुम्ही पॅरामीटरच्या हिशोबाने? dy by d theta upon dy by dx upon d theta. एनीवन? प्रयत्न चांगला केलाय. व्हेरी गुड. अपॉन डी थीटा अपॉन डी एक्स अपॉन डी थीटा. येस, व्हेरी गुड. म्हणजे dy बाय d थीटा डिवायडेड बाय dx बाय d थीटा. मग त्या केस मध्ये आपल्याला dy बाय d थीटा फाइंड करावा लागेल, dx बाय d थीटा फाइंड करावा लागेल. म्हणजे y ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि x ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो डिफरन्शिएटिंग बोथ with respect to theta, so derivative of x with respect to theta is r is the constant and derivative of cos theta with respect to theta. Similarly, derivative of y with respect to theta is again r is constant and differentiating sin theta with respect to theta. Now, what is the derivative of cos theta with respect to theta and derivative of sin theta with respect to theta? मी अगोदर सांगितलं तर फॉर्म्युले पाठ करा. Cos theta minus sin theta and sin theta cos. Yes, very good. Derivative of cos theta is the minus sin theta and derivative of sin theta is cos of theta, which is nothing but the required value of dx by d theta, that is minus r sin theta, and this is required value of dy by d theta is r cos of theta. So derivative of y with respect to x is dy by d theta upon dx by d theta. आता मी dy by d theta ची व्हॅल्यू इथं पुट करतो, येईल r cos of theta. नंतर dx by d theta ची व्हॅल्यू पुट करेल, येईल मायनस r sin of theta. r दोघांमध्ये कॉमन आहे तो कॅन्सल होतो, ती आली मायनस cos अपॉन sin theta. आणि आपल्याकडे cos अपॉन sin theta ट्रिग्नोमेट्रिक रेशियो मध्ये ऑलरेडी फॉर्म्युला अवेलेबल आहे, which is cot of theta, and this is nothing but the required derivative of y with respect to x when y and x are the parametric. Got it? Yes sir. Yes, sir.
One more. Yes. X is Yes, equal sir. to 4 sine 3 theta and y is equal to 4 cos of 6 theta. Now you tell me, is it parametric? If it is yes, then what is the parameter? 3 theta. Yes, sir. What is the parameter? Theta. Yes, very good. Theta is the parameter. 4. dy by dx साठी मला फॉर्म्युला काय येईल मग अंकी इथं? dy by d theta and dx by d theta. यस व्हेरी गुड. मग त्या केस साठी मी dy बाय डी थिटा आणि dx बाय डी थिटा फाइंड करेल. दोघांना डिफरन्शिएट करेल. डिफरन्शिएट करून 4 दोघांमध्ये कॉन्स्टंट येतो, मी कॉमन घेतो आणि फर्स्ट टर्मला sin 3 थिटाला डिफरन्शिएट करतो, सेकंड टर्म मध्ये cos 6 थिटाला डिफरन्शिएट करतो. सांगा आता मला sin 3 थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि cos 6 थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. पटापट सांगायचं आता, कारण की मी तुम्हाला फॉर्म्युले ऑलरेडी पाठ करायला सांगितलं. What is the derivative of sin 3 theta and derivative of cos 6 theta? Cos 3 theta. Cos 3 theta minus sin 6 theta. Sin 6 theta. sin 3 थिटाचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सांगितला cos 3 थिटा आणि cos 6 थिटाचा डेरिव्हेटिव्ह सांगितला मायनस sin 3 थिटा. तो फक्त अर्धा बरोबर आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्ह जो सांगितला तो बरोबर आहे, पण तो फक्त अर्धाच बरोबर आहे. 4 into cos 3 theta and 4 into minus sin 6 theta. अजून सुद्धा सांगतो, तो सुद्धा अर्धाच बरोबर आहे. अजून पूर्ण संख्या केलाच नाही. 4 point cos 3 theta point 3. Yes, very good. And second? Second? 4 bracket minus sin theta 6 theta bracket point 6. बरं, आता हा जो नंतर तुम्ही शेवटी 3 सांगितला लेफ्ट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 6 सांगितला, तो कशाच्या मदतीने सांगितला किंवा का म्हणून सांगितला? कारण की प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय त्याचं रिझन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला पीपीटी शेअर केली असेल आणि एखाद्याने पीपीटी मध्ये बघून मला सोल्युशन सांगितलं तर त्याला अर्थ राहणार नाही. म्हणून त्याच्या मागचं रिझन सांगा. ज्याने रिझन सांगितलं त्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे असं समजेल. तुम्हाला लागलं डेरिव्हेटिव्ह शो करतो मी, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपले डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले ते कशाच्या मदतीने सांगितले तुम्ही. लुक हियर, 4 इज द कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3 theta इज cos 3 theta इनटू त्याला मल्टिप्लाय करतो 3. तसा इकडे 4 इज द कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 6 theta इज मायनस sin 6 theta इनटू त्याला मल्टिप्लाय करतो 6. हा 3 आणि हा 6 का मल्टिप्लाय केलाय? कारण सर ते 3 थीटा आहे ना 3. हो, त्यालाच काय म्हणतो आपण? Composite. यस, कंपोजिट फंक्शन. sin थीटा, थीटा ऐवजी आला 3 थीटा म्हणजे हे झालं कंपोजिट फंक्शन. म्हणून त्या कंपोजिट फंक्शनला आणखी एकदा डिफरन्शिएट करतो, म्हणजे 3 थीटाचा डेरिव्हेटिव्ह येतो 3 आणि इथे येतो 6 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 6. Therefore finally 4 into 3 is the 12 and 4 into 6 is nothing but the minus 24 6 sin 6 theta. So dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta, that is minus 24 upon sin 6 theta 12 upon cos 3 theta. त्याला सिम्प्लिफाय करतो आणि इथपर्यंत सोल्युशन लिहिलं तरी सुद्धा सफिशियंट आहे, काहीच अडचण नाही.
पण या पुढची स्टेप जर का तुम्हाला एक फॉर्म्युला आठवत असेल ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये साइन 2 थिटा आपण डिफाइन केला होता 2 साइन थिटा इंटू कॉस 3 थिटा. सेम तसं आपल्याला डिफाइन करता येईल साइन 6 थिटा साठी. म्हणजे इथं जर का मी 6 घेतला तर ऑटोमॅटिकली इथे तुमचा 3 आणि कॉस 3 थिटा म्हणजे आपल्याला लिहिता येईल 2 टाइम्स ऑफ कॉस 3 थिटा इंटू कॉस साइन 3 थिटा इंटू कॉस 3 थिटा. मी का करतोय हा डिनोमिनेटरचा कॉस मला जेणेकरून कॅन्सल करतो. किंवा तुम्ही इथपर्यंत सोल्युशन लिहिलं तरी काही अडचण नाही. नो डाउट. So here cos 3 theta get both are get cancelled. Minus 2 into 2 is the minus 4 into sin theta is the required solution or derivative of parametric function. Got it? Yes, sir. Okay. सेम या पद्धतीने एक एक्झाम्पल तुमच्या समोर स्क्रीन वरती मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देतो. 5 मिनिटात मला dy by d त्याचा पॅरामीटर काय त्या अगोदर मला सांगा मग त्याचा डेरिव्हेटिव्ह सांगतो. पॅरामीटर काय इथं t. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला फाइंड करायचा dy by dt आणि dx by dt. सांगा मग मला dy by dt काय तो आणि dx by dt काय. What is the value of dy by dt and dx by dt? Hello sir, dx upon dt is equal to a into sec t into tan t. Very good. And dy upon dt is equal to b into sec square t. Yes, very good, correct. Derivative of x with respect to t is a into sec t tan t and derivative of y with respect to t is b into sec square of t. So the derivative of parametric function dy by dt upon dx by dt become b into sec square t upon a into sec t into tan t. त्याचा जो काही कॉमन असेल तो sec t मी एकदा कॅन्सल करतो. b अपॉन a sec t ला 1 अपॉन cos t लिहिता येईल आणि हा tan t ला sin t अपॉन cos t लिहिता येईल. याला करण्यामागचा उद्देश फक्त काय जर का तुम्ही इथपर्यंत सोल्युशन लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. फक्त आपला मॅक्झिमम जे काय स्टेप्स आहेत त्या स्टेप्स कॅन्सल करता येतात आणि सिंपल सोल्युशन शो दॅटच्या फॉर्म मध्ये जर काही विचारलं तर आपल्याला या पद्धतीने b अपॉन a sin t शो कर. अशा पद्धतीने आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन साठी काही एक्झाम्पल आहे. तुम्हाला ऑलरेडी मी पीडीएफ जी काय असेल पीपीटीची ती शेअर केलेली आहे आणि यात काही अनसॉल्व एक्झाम्पल पण आहे ते तुम्हाला ऍज अ प्रॅक्टिस म्हणून यूज करता येतील. फक्त पीडीएफ मध्ये शेअर केलेली सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशनची जी काही एक 2 शीट आहेत त्या दोघं शीट तुम्हाला सिलेबसला नाही म्हणून ते बघायची तुम्हाला गरज पण नाही. या पद्धतीने आपलं जे काही युनिट नंबर सेकंड आहे ते युनिट नंबर सेकंड इथं कम्प्लीट झालंय. त्या रिलेटेड तुम्हाला कधीही काही डाऊट असेल तर मला कॉल करून विचारा. तुमचे डाऊट मी 100% क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानुसार आपल्याला जी काही पहिली पीटी आपली 16 ते 18च्या दरम्यान त्या केसमध्ये आपण युनिट 1 आणि युनिट 2 पूर्ण टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणून आत्तापासूनच जर का कोणी तयारी केलेली नसेल तर आपली जी काय तयारी असेल ती तयारी स्टार्ट करून घ्या. म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला युनिट 1 आणि युनिट 2 हे कम्प्लीट झालेलं असेल आणि सेकंड पीटी साठी आपल्याला उरलेले 3 युनिट घेता येईल. ठीक आहे सर याची पीपीटी पाठवा ना परत एकदा. फॉरवर्ड केली ना बाबा मी ग्रुप वरती.
सर मी परत पाठवू का? माझ्याकडे आहे ती पीपीटी. ठीक आहे चालेल. ज्याच्याकडे असेल त्याने शेअर करून द्या. नसेल कोणी शेअर करतं किंवा माझी सेटिंग जर चेंज केली असेल, ओनली मी असेल तर मी दुपारून शेअर करतो. ठीक आहे सर पीटीला किती टीटीला शक्य जर आपण 2 युनिट कम्प्लीट करणार आहे, पण त्यात जर काय चेंजेस झाले तर मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करून देईन. ठीक आहे आताचं लेक्चर आपण स्टॉप करू. बोला फंक्शन पण असणार का सर पीटीला? फंक्शन सिलेबसचा पार्ट तर असेलच ना बाबा, असं कसं काय करतो तुम्ही? हॅलो सर. बोला सर ऐका ना, एक म्हणजे बाहेरचा क्वेश्चन आहे, विचारू का सर तुम्हाला? बोला. सर तुम्ही ते आपलं EGR चे सर आहे ना, त्यांना सांगता का लेक्चर घ्यायला? का बरं? कारण सर ते समजत नाही आहो, ते व्हिडिओ पाहून पण समजत नाहीये. सरांचं नाव काय? एक सर माहिती नाही. पीटी कडचे मला सरांचं नाव काय? नाही सर, EGR चं नाही बोलत तो सर. वर्कशॉप प्रॅक्टिस प्रॅक्टिस सर. येस सर. नाव काय ते सांगा मला. प्रबोध कोचरे सर. बरं ठीक चालेल. सर ते पाठवतोय सर. मी माझ्या परीने काही समजत नाही ते कसं पाठवतात ते. ते सर म्हणतात मेसेज करू नका, फोन करू नका. आणि सर आमचं पहिलंच वर्ष आहे ना, मग आम्हाला कळत नाही ना सर. होय मला कळतंय. मी माझ्या परीने प्रयत्न करेल. त्यांच्या लेवलला ते काय करायचं ते ठरवू. ठीक आहे हो चालेल. थँक्यू. इलेक्ट्रॉनिक्सला EGR लेक्चर सुरूच नाही झाले अजून. तुम्ही एक काम करा, तुमचे डिपार्टमेंट जे पर्टिक्युलर डिपार्टमेंट असतील ना, त्यांच्या हेड सोबत कॉन्टॅक्ट करा. सर हॅलो सर, आम्ही मेसेज पण केले सर त्यांना, ते म्हणतात तुम्ही मेसेज नका करू, व्हिडिओ पहा. तुम्ही तुमचे जे डिपार्टमेंटचे हेड असतील ना, त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करा की तुमचं लेक्चर कोणतं झालं आणि कोणतं नाही झालं असं सांगा. ठीक आहे ठीक आहे सर. सर ऐका ना,